रायगडाला सह्याद्रीने घेरलंय. एखाद्या सह्याद्रीवरून जर का शत्रूने तोफीचा मारा केला तर भिंतीवरती आदळेल. दरवाजाला काय होईल का? काही होणार नाही. दरवाजा तोडायला पूर्वी 30-35 फुटाच्या ओंडक्याचा वापर करायचे. मधला अंतर 15 फुटाचा आहे. काही संबंध येणार नाही. आजही दरवाजा बिलाक बुलंद, स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळतो. जरी शत्रू तिथपर्यंत प्लॅन करायला पोहोचला, दरवाजावरती खाची बळ दिलेली आहेत. उकळलेलं तेल सिसमारा करू शकतो, शत्रू पळून जाऊ शकतो. अशी त्या दरवाजाची सिस्टीम आहे. तो किल्ल्याचा मेन गेट महाद्वार आहे. समोर जे तळाव आहे याला म्हणतात हत्ती तळाव. हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा. आता रायगडावर माणसाला येणं पॉसिबल होत नाही, मग राजाने हत्ती आणले कसे हे प्रत्येकाला माहीत असेल. पण पुन्हा एकदा माहिती आपण राजांच्या राजदरबारामध्ये जाऊन घेऊ. आता आपण बाल्य किल्ल्यात जाऊ. बाल्य किल्ला म्हणजे किल्ल्यात जो किल्ला असतो महत्वाचा एरिया, एक VIP भाग बघण्याकरता जातोय. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर बघा जे आपल्याला तळाव बघायला मिळतोय याला म्हणतात 400 वर्षापूर्वीचं गंगासागर तळाव. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाकरिता काशीवरून गागा भट्टाने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं. राजाने अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडलं याच्यात. पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर कविता रचली. ती कविता अशी होती: गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी, जलिले झाले तीर्थांची घरं, नाव तयाचे गंगा सागर. 35 फूट खोल, वर्षाच्या 12 महिने पाणी असतं सर. येताना तुम्हाला पाईपलाईन लागली असेल. मनात शंका येते खालून वरती पाणी येते, तर नाहीये. रायगड किल्ल्यावरून खाली 2 गावांना पाणी जातं. एवढं मोठं पाणी रायगडावरती आहे. त्याला म्हटलेलं गंगासागर तळ. या उंच इमारती आहेत, विजयस्तंभ, मनोरे. एकावरती एक 7 मजली होते. त्यावेळेस इलेक्ट्रिक सौर ऊर्जा प्रकार नव्हता. जर का आपल्या राजाने एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यात निर्माण केला तर जनतेला कळवणार कसं? तर एका याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता, एका याच्यावरती गवताची गंजी पेटवली जात होती, किंवा राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. 540 दिव्याने, मखमली पडद्याने, मशिलीच्या उजेडाने याला सजवून समोरची बाजू किती सुंदर दिसत असेल याची कल्पना करायची. हे विजयस्तंभ मनोरे आहेत. पुढे तुम्हाला भगवा ध्वज लावलेला डोंगर दिसतो का? मग तो कडलूट पॉइंट. चोरी, लबाडी, गुन्हा, गद्दारी, पितुरी केली की तिथून फेकायचे, गोंत्यात भरायचे, गोंत्याला गाठ बांधायचे आणि तिथून लपटायचे. कडलोट पॉइंट किंवा पनिशमेंट पॉइंट आपण म्हणतो. ते राजांचा टकमक टोक. आता आपण पालखी दरवाजाने बाल्य किल्ल्यात. बाल्य किल्ला म्हणजे किल्ल्यात जो किल्ला असतो एक VIP एरिया, तो भाग बघायला जातोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.